हिंदू पंचांगानुसार अधिक मास हा अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी महिना मानला जातो. हा महिना साधारणपणे प्रत्येक 3 वर्षातून एकदा येतो. अधिक मासाला पुरुषोत्तम मास किंवा मलमास असे म्हटले जाते. या महिन्यात भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांची विशेष पूजा केली जाते. या महिन्यात केलेले जप, दान, व्रत आणि सेवा यांना अनेक पटींनी पुण्य मिळते असे म्हटले जाते. तर या महिन्यामध्ये काय करावे किंवा कोणत्या गोष्टी या महिन्यामध्ये टाळायच्या आहेत तर ते बघूया. सर्वप्रथम काय करावे तर रोज सकाळी लवकर उठून स्नान करून देवपूजा करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. विष्णू सहस्रनाम, भगवद्गीता किंवा रामरक्षा यांचे पठण करावे. गरीब व गरजू लोकांना अन्नदान व सहदान केले तर याचे सुद्धा फळ आपल्याला अधिक पटीने मिळते. तुळशीला पाणी अर्पण करून दीप लावावा. शक्य असेल तर उपवास किंवा सात्विक आहार घ्यावा. घरात शांतता, प्रेम आणि सकारात्मक वातावरण ठेवावे. मंदिरात जाऊन भगवान विष्णूंचे दर्शन घ्यावे. गाय, पक्षी किंवा प्राण्यांना अन्न पाणी द्यावे. या महिन्यामध्ये नामस्मरण केले तर अतिउत्तम. त्यानंतर या महिन्यामध्ये काय करू नये तर वादविवाद, भांडणं किंवा अपशब्द वापरू नयेत. कोणाचाही अपमान किंवा मन दुखावणार नाही याची काळजी घ्यावी. मांसाहार, मद्यपान आणि तामसिक पदार्थ टाळावेत. खोटे बोलणे, फसवणूक किंवा चुकीची कृत्ये करू नयेत. शक्य असेल तर या महिन्यामध्ये शुभ कार्य करू नयेत. गृहप्रवेश या महिन्यामध्ये करू नयेत. यानंतर नकारात्मक विचार या विचारांपासून दूर ठेवावेत. तर अशा प्रकारे मी तुम्हाला या महिन्यात काय करावे किंवा काय करू नये सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न केला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.